नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून आणि भरभरून स्वागत आहे. तर आज आहे पहिला श्रावणी सोमवार 2025 मधल्या श्रावण महिन्यातला पहिला श्रावणी सोमवार आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा श्रावणी सोमवारच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा भगवान महादेव पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. तुमचं जे काही बिझनेस वगैरे नोकरी असेल काय असेल त्यात सर्व भरभराटी येवो हीच देवासमोर प्रार्थना आहे. तर अशा पद्धतीने आपला श्रावण महिना सुरू झालेला आहे. तर आणि आपण आपल्या श्रावण महिन्याच्या रांगोळ्या घेऊन आलेलो आहोत. तर नेहमीप्रमाणेच आजच्या भागातही आपण सुंदर सोप्या आणि पटकन होणाऱ्या कुणालाही काढता येतील अशा रांगोळ्या घेऊन आली आहोत. तर आजच्या भागात 2च रांगोळ्या असणार आहे, कारण की ह्या दोन्ही रांगोळ्यांना थोडा टाईम लागणार होता. त्यामुळे 2च रांगोळ्या आपण ॲड केल्या या व्हिडिओमध्ये. तर ह्या दोन्ही रांगोळ्या खूप सोप्या आहे. ही जी पहिली रांगोळी आहे ती मी शिवलिंगाची काढलेली आहे. तो जो वर्तुळ काढला आहे त्याच्यासाठी मी एक पेंटिंगचं टूल असतं किंवा आरी वर्क वगैरेसाठी बायका वापरतात, तो सर्कल घेतलेला मी लाकडी. तुम्ही त्याऐवजी छोटं ताट असेल स्टीलचं वगैरे ते पण घेऊ शकता, किंवा कुणाला जर डायरेक्ट सर्कल काढता येत असेल, वर्तुळ काढता येत असेल तुम्ही त्याच्या मदतीने पण काढू शकता. आणि मी अशी थोडीशी डिझाईन काढून घेतलं, म्हटलं थोडंसं नाही का वेगळं काहीतरी काढूया आपण. तर बघू शकता मी कशा पद्धतीने डिझाईन करून घेतली आहे. आणि इथे हे शिवलिंग काढतोय आपण. तर ह्यात तुम्ही दोन्ही रांगोळ्या नक्की ट्राय करून बघा आणि रांगोळ्या कशा वाटल्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा. जर आवडल्या तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून जा. खूप सोपी रांगोळी आहे. आणि इथे आपण आता हे बेलपत्र काढतोय. यात मी आज हिरवा रंग भरणार आहे. भगवान महादेवांना बेलपत्र खूप आवडतं. आणि धोत्र्याचं फूल माहितीच असेल तुम्हाला सर्वांना, व्हाईट कलरचं असतं बघा. अशा पद्धतीने कलर भरून घ्यायचा त्या पानांमध्ये. आपण नंतर त्याला बॉर्डर करणार आहोत परत, म्हणजे ते दिसायला पण व्यवस्थित दिसतं. आणि रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ बघायला विसरू नका मैत्रिणींनो. तुम्हाला जेव्हाही टाईम भेटेल तर नक्की व्हिडिओ बघत जा. खूप सोप्या आणि सुंदर रांगोळ्या मी नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि यापुढेही आणणार आहेत. एवढं हे अजून पुढच्या आठवड्यात आपण पुढच्या आठवड्यातच आपण रक्षाबंधन स्पेशल बॉर्डर रांगोळ्या म्हणजे पाटाभोवतीच्या रांगोळ्या बघणार आहोत. तर पुढच्या आठवड्यात पण नक्की व्हिडिओ चेक करा तुम्ही. त्या वर्तुळाच्या बाजूने आपण असे टिंब टाकून घेतलेले आहेत. तुम्ही यापेक्षा छोटे छोटे टाकले तरी चालेल, म्हणजे कमी रांगोळी वापरून पण छोटे छोटे टिंब टाकू शकता तुम्ही. टिंब थेंब तुम्ही म्हणजे तुम्ही काय म्हणत असाल ते. आणि त्याला असं आकार देऊन घ्यायचा. खूप सुंदर वाटते ही रांगोळी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. पण ही रांगोळी तुम्ही देवासमोर काढा, दरवाजासमोर नका काढू. इथे आणि एक असं फूल काढून घेतलंय छोटंसं. अतिशय सुंदर दिसणारी रांगोळी. तुम्ही शेवटी ही रांगोळी नक्की बघा, म्हणजे हा व्हिडिओ झाल्यानंतर पहिली रांगोळीचा. बघू शकता मैत्रिणी किती सुंदर आणि छान दिसते ही रांगोळी. जास्त काही कलर पण नाही वापरलेले आणि जास्त गिचगिच नाही रांगोळीमध्ये. तर ही दुसरी रांगोळी 5 ते 3 थेंबी रांगोळी काढतोय आपण. तुम्हाला प्रत्येक भागामध्ये युनिक रांगोळ्याच बघायला भेटणार आहे. तर रोज व्हिडिओ नक्की चेक करत जा. षटकोन काढून घ्यायचा इथे. आणि आतमध्ये आपण चांदणीचा आकार देणार आहे रांगोळीला.
जे पण असे कॉर्नर आहे षटकोनाचे 2 रेषांमधले, त्याच्यामध्ये असे थोडे मोठे मोठे टिंब काढून घेतले आपण. आणि अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा पूर्ण ते 2-2 जोडीवाल्या टिंबांना. ब्रशच्या साहाय्याने आपण त्याला अशी डिझाईन करून घेतली. ही डिझाईन तुम्हाला माहितीच झाली असणार आहे, पाठ झाली असणार आहे. ही रांगोळी एखाद्या सणासुदीला पण काढू शकता. थोडी मोठी, ती जास्त पण छोटी नाही आहे. तर आणि त्यात कलर भरून पण छान वाटेल. आतमध्ये अशी छोटीशी डिझाईन करून घेतली. तुम्ही जर इथे स्वस्तिक पण काढलं असतं तरी चाललं असतं, छान वाटलं असतं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही डिझाईन चेंज करू शकता. ओम किंवा स्वस्तिक किंवा दुसरं एखादं शुभचिन्ह असेल ना, ते काढू शकता. आजच्या रांगोळ्यांमध्ये मी हिरव्या कलरचा पण वापर केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्या आजच्या भागातल्या दोन्ही रांगोळ्या काढून झालेल्या आहे मैत्रिणींनो. तर तुम्हाला रांगोळ्या कशा वाटल्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया अशाच नवीन सोप्या आणि युनिक रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत रांगोळ्यांची प्रॅक्टिस करा, रोज रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.